लाडक्या बहिणींसाठी 31 ऑक्टोबरची सर्वात मोठी जबरदस्त अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप सुरू। म्हणजेच बहिणींनो, तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नवीन जी.आर. आलेला आहे आणि त्याच्यानुसार आता लाडक्या बहिणींना हप्ता वाटप सुरू होणार आहे। राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबर हप्त्याची महिलांना आतुरतेने वाट पाहावी लागलेली आहे। बहिणींनो, आता ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे। आजपासून तुम्हाला 1500 रुपये येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे आले त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा आले म्हणून, आणि ज्यांना आले नाही त्यांनी सुद्धा नाही लिहून पाठवा। ऑक्टोबर महिना संपलेला आहे आणि उद्यापासून जो आहे तो नोव्हेंबर महिना सुरू होत आहे। अशातच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी 410.30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। हा जो काही निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाला जातो, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे येण्याच्या आधी एक जी.आर. काढला जातो। ऑक्टोबर महिन्याचा सुद्धा जी.आर. आलेला आहे आणि त्याच्यामुळे आज काही लाडक्या बहिणींना पैसे येतील आणि उद्या काही लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। आता हे जे काही पैसे ते किती दिवस वाटप होतील? हे पैसे कमीत कमी 4 ते 5 दिवस वाटप होत असतात। म्हणूनच बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट मध्ये हो लिहून पाठवा आणि ज्यांना नाही आले त्यांनी नाही पाठवा, म्हणजेच त्यांना पैसे पाठवले जातील। ज्या लाडक्या बहिणी या योजनेत पात्र आहे त्यांना 1500 रुपये जमा होतील। दरम्यान राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून आणि त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जेव्हा निवडणुकीची घोषणा होते त्यासहितच आचारसंहिता सुद्धा लागू होते। यामुळेच लाडकी बहीण योजनेत महिलांना 3000 रुपये एकत्र येऊ शकतात असा अंदाज सुद्धा आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना एकत्रित 3000 रुपये सुद्धा देण्यात येऊ शकतात। आता बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला 3000 रुपये कसे येतील? सरकारने 410.30 कोटी रुपयांचा निधी आता दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर जी.आर. वाचला तर जी.आर. मध्ये फक्त उल्लेख आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा। मग नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न सर्वच बहिणींना पडलेला असेल। आता बघा लाडक्या बहिणींनो, आचारसंहिता जर लागू झाली तर आचारसंहिता लागल्यानंतर कोणत्याही योजनेचे पैसे वाटप करता येत नाही। त्याच्यामुळेच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो आता वाटप होणार आहे। त्याच्यानंतर काय तर तुम्हाला 3000 रुपये एकत्रित मिळू शकतात। तर लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे येऊ शकतो। आणि आता ऑक्टोबर महिन्याचा जी.आर. आलेला आहे आणि नोव्हेंबर महिन्यासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाहीये। आता सरकारने 410.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि याचा जी.आर. ऑक्टोबर महिन्यासाठी आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी शासनाने 3960 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केलेले आहे। यातूनच ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आलेला आहे। वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रित अधिकाऱ्यांनी आणि विभाग प्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजनांवर खर्च करावा असं स्पष्ट सूचना शासनाने दिलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येईल। याची पण दक्षता घ्यावी असे महिला व बाल विकास विभागाला सांगण्यात आलंय। आणि ज्या लाडक्या